हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पालक लसूणची भाजी। त्यासाठी मी पालक चिरून घेतलेला आहे, 8-10 लसूण, 1 टमाटर, 1 कांदा। कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडेसे लसूण टाकून चिरलेला पालक 5 मिनिटांसाठी उकळून घेऊया। छान असं उकळून घेऊया। उकळी आलेली आहे। आता आपण हे बंद करून घेऊया। आता एका पातेल्यात शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत। पालक लसूण आपण एका पातेल्यात काढून घेतलेला आहे। त्यानंतर सेम भांड्यात बेसन भाजत ठेवलेलं आहे। भाजून घेत आहोत, खरपूस असं भाजून घ्यावे आणि शेंगदाणे आणि बेसन मिक्सरला वाटून घ्यायचं। छान शेंगदाणे आणि बेसन छान मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे वाटण रेडी झालेलं आहे। आता आपण एक कढई ठेवून घेऊया, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। त्यात मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, लसूण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्या। त्यानंतर कांदा टाकून घेऊया, तो पण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्या। 2 मिनिट पुन्हा नंतर मीठ टाकून घेऊया। लगोलग टमाटे टाकून घेऊया। छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। बनवलेलं वाटण त्यात टाकून घेऊया आणि छान असं एकजीव करून घेऊया। त्यानंतर गरम पाणी टाकून घेऊया। 1 वाटी गरम पाणी टाकून घेतलं आहे। नंतर तिखट, हळद,